तर ते जे वेपन हे तीक्ष्ण हत्यार वगैरे म्हणतायत तर ते त्याच्या हातात तरी मिळालं असतं, नाही तर तिथेच टाकलं असतं तर फिर्यादीला तिथे मिळालं असतं. म्हणजे ते रिकव्हरीचं काय जर तिथेच पडलं असेल तर ते पंचनामा करतील रेल्वेचा, त्यावेळेला ते तिथून मिळणारच आहे. राहिली गोष्ट त्यांना आता तपास करायचा, तर त्या गुन्ह्यासाठी त्यांनी 7 दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली. पण मी सांगितलं की 7 दिवसाची आवश्यकता नाही, फक्त त्यांना त्या गुन्ह्याचा हेतू काय आहे तो शोधायचा आहे आणि हत्यार काय. तर हत्यार तर तो घेऊन जाताना दिसला नाही, तर त्याला इनफ 3 दिवसाची मॅक्झिमम कस्टडी भरपूर झाली. तर हे सगळं विचार करून पोलिसांनी 7 दिवस मागितले, मी 3 दिवस, असं मध्य म्हणून 5 दिवसाची कस्टडी दिली. तर आता प्राध्यापक आलोक सिंग हत्या प्रकरणातील आरोपी ओंकार शिंदेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला आज बोरिवली कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तर आपले प्रतिनिधी संजय गडदे आपल्यासोबत आहेत, त्या अधिकची माहिती या प्रकरणात आपल्याला देणार आहेत. संजय आपल्यापर्यंत आमचा आवाज येतोय का? हो, येतो. या प्रकरणातली अधिकची माहिती काय आहे? आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. हो, नक्कीच. आज आरोपी ओंकार शिंदेला बोरिवली सुट्टीखाली न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी सरकारी वकिलांनी जे आहे ते घटनास्थळावरील सीसीटीव्ही, त्या सीसीटीव्ही मध्ये आरोपी पळून जाताना दिसतोय असा जो सीसीटीव्ही होता तो न्यायालयाकडे सादर केलेला आहे. आणि या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी आणि मृताचे दोघेही एकाच परिसरात राहणारे आहेत. त्यांचा पूर्वाश्रमीचा काही वाद वगैरे आहे का, आणि नेमकं वादाचं कारण काय, आणि ज्या शस्त्राने हत्या झाली त्या शस्त्र देखील रिकव्हर करण्यात. नक्कीच. धन्यवाद संजय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.